नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आले दुपारचे 12 आणि घरातील सगळं कामं आवरून झालेली आहेत आणि आज थोडंसं पटापट आवरलं कारण आज करायचं आहे रेवाचं फोटोशूट आणि ती आता 7 महिन्याची कंप्लीट होईल तर तिचं ते फोटोशूट करायचं आहे आणि रेवा आता गावाला पण जाते म्हणून म्हटलं आधी शूट करून घेऊ. आज तशी तारीख आहे आज तारीख आहे 9 आणि 10 तारखेला म्हणजे उद्या ते गावाला जात आहे आणि ती 12 तारखेला ती 7 महिन्याची कंप्लीट होईल. तर मग हा ब्लॉग तुम्ही तर 12 तारखेलाच बघणार कारण मी तेव्हा अपलोड करणार आहे. आणि रेवा अजून झोपलेली आहे. डेकोरेशन करायचं बाकी आहे. तिला आंघोळ वगैरे घातली आणि तिला झोपवलं. त्यानंतर आम्ही हे घरातलं आवरलं, जेवण वगैरे करून घेतलं. तर चला आता तुमच्यासोबत शेअर करतो की आम्ही डेकोरेशन कसं करणार आहे आणि रेवा किती मस्ती करते, काय करते, सगळं शेअर करेल तुमच्यासोबत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. रेवा अजून झोपलेली आणि किती गाढ झोप येते ती बघू शकता तुम्ही. आहे तर तिची आंघोळ आम्ही थोडीशी लेट करतो कारण थंडी खूप आहे ना, थंडी खूप वाढली म्हणून तिला पण थंडी वाजते म्हणून थोडीशी लेट करतो, म्हणजे 1च्या पुढेच करतो. पण आज आम्ही 11ला करून घेतली आंघोळ. 11 वाजता आंघोळ करून तिला झोपवलेली. तेव्हापासून ती झोपलेली, अजून उठलीच नाही. तर ती उठते तेवढ्यात आता पटकन जे डेकोरेशन आहे ते आता कंप्लीट करून घेऊ, म्हणजे ती उठली का लगेच फोटोशूट करायला बरं. झोपेतनं उठल्या तेव्हा ती खूप फ्रेश असते, नंतर थोडं तिचा मूड चेंज होऊन जातो. म्हणून चला आता पटकन डेकोरेशन करतो. तर हा आहे तर व्हाईट क्राफ्ट पेपर आणलेला आहे. तर हा क्राफ्ट पेपर आणला आहे आणि आम्ही आज शूट करतोय ते म्हणजे तिचे टिपचं. गाईज हा क्राफ्ट पेपर आहे ना, हा एकदम पुरेसा होऊन जाईल कारण आम्ही तांदूळ पण यूज करणार आहे, तांदूळचं पण करणार आहे आणि कसं करतो ते पण तुमच्यासोबत शेअर करून आणि तुम्हालाही करायला सोपं जाईल. चला आता याला आहे तर व्यवस्थित कट करायचं आहे आणि याच्यात लिहायचं आहे आय गॉट माय फर्स्ट टूथ असं. तर चला आधी लिहून घेते मग कट करते. तर इकडे मी आणि जयू बसलो ते आय गॉट माय फर्स्ट टूथ ते व्यवस्थित कापण्यासाठी आणि मी पेनाने व्यवस्थित ते ड्रॉइंग करत होती आणि त्यानुसार ती जयू आहे तर ते कट करत होती आणि मी काय एवढी व्यवस्थित ड्रॉइंग नाही करत म्हणून मला जसं जमलं तसं मी ते काढायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर मी व्यवस्थित पेनाने टाकून दिला आणि जयू कट करत होती. मग मी इकडे लिहित होती आय. तर इकडे मी आय फक्त सिम्पल लिहिला पण तो दिसतच नव्हता. मग मी विचार केला की असं दिसत नाही तर फोटो काढून आपण तेव्हा दिसणारच नाही अजिबात. मग मी त्याला काय केलं, मी डबल त्याला व्यवस्थित डार्क करायचा प्रयत्न केला आणि बघा आता किती व्यवस्थित दिसतोय. तर इकडे आय रेडी झाला. मग मी आता पुढे गोट रेडी करण्याचा प्रयत्न केला आणि गोट पण तसं डार्क करत गेली आणि इकडे गोट पण रेडी झाला बघू शकता तुम्ही. मग फायनली इकडे आय आणि गोट रेडी झाला. मग बाकीचं रेडी करते.
रेवाचा ड्रेस चेंज करून झालेला आहे. तिला हा ड्रेस घातला. हां तर तिला हा ड्रेस घातलेला आहे. तिथं दिलं तुला खाली झोपली का तेव्हा दिलं. हां तू धक्की. तर इकडे रेवा रेडी झाली होती आणि किती व्यवस्थित बसली आणि खूप क्यूट दिसत होती, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्याकडे ब्रश होता आणि ती जरी रेडी झाली होती ना, पण ती जेव्हा आम्ही फोटोशूटला साडीवर टाकतो ना तेव्हा ती अजिबात व्यवस्थित राहत नाही. पण आम्ही कसे आवाज काढत होतो मी आणि इशू, म्हणून आहे तर व्हॉइस ओव्हर केला इकडे. आणि आता जयू आणि इशू तिला हसवत होते आणि तिच्या हातात हा ब्रश दिला होता म्हणून तिला खूपच छान वाटत होतं. तिला वाटलं ब्रश आहे माझ्या हातात असं, एकदम स्माईल देत होती. माझं काम होतं ते म्हणजे फोटोशूट करायचं, तर ती मी तिचे व्यवस्थित फोटोशूट करत होती. तुमच्यासोबत मी सगळे पुढे तुम्हाला दाखवेल, तुमच्यासोबत मी सगळे शेअर करेलच, तर नक्की बघा. आणि खूप खूप क्यूट दिसत होती रेवा. आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. रेवा कशी दिसते. रेवा ते कमेंट करून नक्की सांगा गाईज. हाय. आणि इकडे तिने या कॅपची वेणी पण तोडून टाकलेली. काय हात लावते आता. एकच वेणी घालून फिरेल, एकच वेणी घालून ती फिरेल गावाला. ओके कॅप पण घालून टाकली तिने. आणि तिचा फोटोशूट झाला ना, मला असं वाटलं ती लगेच झोपेल, पण ते अजिबात झोपायच्या मूडमध्ये. तिला खेळायचं होतं आणि तिचे फोटो आहेत ना ते खूपच छान आले होते आणि खूप मेहनत करायला लागते कारण तिला हसवावं लागतं. पण तिने आज एवढा काही त्रास वगैरे दिला आणि व्यवस्थित फोटो वगैरे काढू दिले. आणि आता बघा किती छान मस्ती करते ती. तर कसे वाटले तुम्हाला रेवाचे फोटो हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.